श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाची पाय पकडण्याची गरज भासत नाही. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ. या स्वामीच्या सुंदर विचाराने मी सुवर्णा तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान, सुंदर आणि स्वामी सानिध्यात जावा हीच प्रार्थना. श्री क्षेत्र देवगड हे स्थान महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा नेवासा तालुक्यात आहे. नेवासापासून 12 किलोमीटर तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणापासून 55 किलोमीटर अंतरावर देवगड देवस्थान आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज मी पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी आलेले आहे. संत वास्तव्याने पावन झालेला हा परिसर आणि तेथील निसर्ग भक्तीला सुगंध देणारा व मनाला उल्हास देणारा आहे. येथील वातावरण खूप रम्य आहे. येथील निसर्ग देखील पाहण्यासारखा आहे. देवगड या ठिकाणी आम्ही गुरुवार, एकादशी, या दिवशी येतच असतो. मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले असले किंवा मन अशांत असेल तर नेहमीच देवगड या ठिकाणी येण्याची इच्छा निर्माण होते. येथे आल्यानंतर मन शांत होतं आणि अनेक प्रश्नांची उत्तरं देवगड या ठिकाणी आल्यानंतर मिळतात. प्रसन्न आणि आनंदी वाटतं. देवगड या ठिकाणी आल्यानंतर जणू गुरुच्या सानिध्यातच आल्याचा भास जणू या ठिकाणी आल्यानंतर होतो. भव्य आणि विशाल असे प्रवेशद्वार आपलं लक्ष नक्कीच केंद्रित करून घेतं. परमपूज्य किसनगिरी बाबा व परमपूज्य भास्करगिरी महाराज यांनी आपले जीवन समर्पित करून आणि चंदनासारखं झिजून हे देवस्थान निर्माण केलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट येथे पाहण्यास मिळते आणि ती मला आवर्जून सांगण्यास आवडेल ती म्हणजे इथे कमालाची स्वच्छता आहे. त्यामुळे खूप सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण होतं. येथील निसर्ग हा पाहण्यासारखा आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये मनाला आनंद निर्माण होतो. अशा या भव्य आणि विशाल देवस्थानाला तुम्ही देखील एकदा नक्की भेट द्या.
तर चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.